कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बापाची माया, बापाचं छत्र, बापाची साथ, हे समज तुम्हाला मिळालंय हो। आणि अजून कायम आहे, आणि ते कायमच राहिलं पाहिजे। पण माझ्या शिवाचं तसं नाही हो। माझी शिवा पोरकी आहे। बाप काय असतो ना, हे कळायच्या आतच बाप पण तिच्या अंगावर पडलो। म्हणजे बघा ना, दिव्या, हो दिव्या ती तरी मोठी होती, पण माझी शिवा लहान होती हो। कैलासाच्या लय जवळ होती हो। लय प्रेम होत एकमेकांचं, पण माझा कैलास गेला आणि माझं लेकरू एकटंच पडलो। म्हणजे तुम्हाला सांगू का, इतर पोरांसारखी जगलीच नाही होती। म्हणजे बालपण काय असतं, ते कसं जगत्यात, ते खेळणं, ते बागडणं, ती मजा करणं, हे समजा माझी शिवा विसरली होती हो। म्हणजे स्वतःसाठी जगलीच नाही ती पोर, कारण तिनं बापाला सबूत दिला की म्या, माझी आजी, माझी बहन, माझी आई ह्या समत्यासनी सांभाळेल। त्याच्यामुळं ना तिला स्वतःसाठी जगताच नाही आलं। म्हणजे जगलीच नाही ती स्वतःसाठी, ती फक्त आमच्यासाठी, घरासाठी, गॅरेजसाठी आणि इथल्या वस्तीतल्या समध्या माणसांसाठी जगत राहिली हो। पण एक सांगू तुम्हाला आशू, काय असतंय ना, देवानं ना प्रत्येकाच्या नशिबात काहीतरी चांगलं लिहून पाठवलेलं असते। म्हणजे आता बघा की, तुमच्या बरोबर शिवाचं लगीन झालं म्हणून तिला हे चांगले दिसले का नाही, देवानं माझ्या लेकराच्या नशिबात ते लिहून ठेवलं। मला माहिती आहे की तुमचं लगीन कुठल्या परिस्थितीत झालं, काय झालं, त्याच्यामुळं माझ्या शिवाला मान्य करणं तुम्हाला अवघड जातंय होय का नाही? नाही म्हणजे ते जाणारच हो, अवघड जाणार। पण मी एक सांगू, म्हणजे माझी शिवा ना इतर पोरींसारखी नॉर्मल नसल, म्हणजे इतर पोरींसारखं तिला वागता येत नसल, पण माझी शिवा समद्यांवर प्रेम करणं, समद्यांना आपलंसं करून घेणं, याच्यात लय वर चढ आहे। हा, लय वर चढ आहे माझी पोर। तुमचं दोघांचं नातं कसं आहे ना, ते काय मला माहित नाही, पण तुम्ही माझ्या शिवाला एक संधी दिली एवढं मात्र मला माहित आहे, आणि त्याच्यासाठी मी तुमची आभारी आहे। आजी प्लीज तुम्ही, ह्यानंतर मी कसं डिवोर्स बद्दल बोलू? यांचं मी आज जर मन मोडून गेलो नाहीत ना, तर आयुष्यात मी स्वतःला कधी माफ नाही करू शकणार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।